गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज आम्ही मराठीत व्लॉग करणार आहे कारण आज वटपौर्णिमा आहे. सो आम्ही डिसाईड केलं की आज मराठीत व्हिडिओ बनवू. ओके. तो मला पण जोपर्यंत नाही मराठी उठलाय. येते. माझी आंघोळ पण झाली आहे. आज आम्ही खूप सकाळी उठलो आहे कारण की आज आमचं वर्किंग आहे दोघांचं, त्यामुळे पटापट पूजा करून जायचं आहे. सो माझी आंघोळ पण झाली आणि हा आत्ता उठला आहे. नाही, मी फ्रेशच आहे. आंघोळीला सांगायला बाय द वे आज मी तुझ्यासाठी पूजा करणार आहे, उपवास करणार आहे. ठीक आहे. तर मग मला इन रिटर्न काय मिळणार आहे? बे भाई, हे कधी डिसाईड झालं होतं? हे डिसाईड करायला पाहिजे का? ए यार, हे तर टेन्शन वाला मॅटर आहे. आता मी ऑफिसला जाईल की तिकडे बाकी आता तुझ्याकरता काही शोधत बसेल. मला नाही माहित, मी एवढं करते. आई, हे काही डिसाइडेड नव्हतं. हे डिसाइडेड पण नाही पाहिजे. दिस इज ऑब्वियस. तुझ्यासाठी करते आहे तर तुला आता माझ्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल. वटपौर्णिमेने तर टेन्शन वाढवलं. इकडे म्हणजे नवऱ्यासाठी पूजा करायची की त्याचं आयुष्य चांगलं राहावं, तुम्ही काय तुमची तब्येत ठीक राहावी, आणि इकडे लगेच सकाळी सकाळी टेन्शन दिलं की तुला काहीतरी आणावं लागेल, काहीतरी करावं लागेल. बायकोच्या तब्येतीला साठी उपवास करते आहे बायको. भाई, पण हे तर टेन्शन आला म्हणतात. तुझ्याकडे एंड ऑफ द डे पर्यंतचा वेळ आहे माझ्यासाठी काहीतरी आणायला. ओके, ते एंड ऑफ द डे तर ठीक आहे, पण हा मला वाटतं सगळ्याच पुरुषांचा प्रॉब्लेम असावा की तुझ्याकडे काय नाही आहे हे ना तिला माहिती असतं आणि ना नवऱ्याला समजतं की तिला काय दिलं तर तिला आवडेल. हेच तर विचार करायचा आहे. अरे विचार करून आमच्या थिंकिंग प्रोसेस नंतरची गोष्ट होऊन जाते. पटापट आंघोळीला जा, आपल्याला ऑलरेडी लेट होत आहे. जातो आता, आंघोळ पण अशीच होणार. मी रेडी होतो तोपर्यंत. ओके. और आय थिंक हे थोडं जास्ती वाटेल. आईसाठी पद्धत बांगड्या घातल्या हिरव्या, त्यामुळे नेकलेस मॅच करते. तयारी फस्त केली नाही तू? ते साडीचं ते सगळं मी करून दिलं तुला. काय केलं? पदर. तुझ्या साडीचा केला मी पदर. तुला अजिबात नाही माझी कदर. चल लवकर. प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला काहीच करावं लागते बडू. चल लवकर करतो मी. आलो आम्ही घरी. बापरे, कुकू केवढं लावलंय, मला पूर्ण अंबाभवानी दिसते मी. पण एनिवे, आम्ही घरी आलो. पूजा झाली आहे, श्रवण गेलाय आता त्याच्या कामाला.
थोडीशी घाई झाली आहे मला, बट ठीक आहे. पूजा वगैरे सगळी छान झाली आहे. आणि मी माझा आउटफिट नाही दाखवला ना. आय थिंक शौनकनी क्लिप्स घेतले तेव्हा दिसलं असेल. बट मी माझ्या साडीबद्दल सांगते. मला साडीज आवडतात. मी अशी खूप साडी शॉपिंग नाही करत, पण मी जिथे पण जाते, लाइक ज्या स्टेटमध्ये जाते, तिथली स्पेशालिटी साडी मला घ्यायला आवडते. सो दिस इज वन ऑफ देम. ही मी हम्पीला गेली होती कर्नाटकला. तर तिकडनं दिस इज बनाना फायबरपासून बनलेली साडी आहे. तिकडची स्पेशालिटी आहे म्हणे. तर ही तिकडनं घेतली होती. आणि बाकी आम्ही फिरायला गेलो होतो गुजरातला, एम-पीला. तिकडनं पण आम्ही प्रत्येक ठिकाणाहून साडी आणली आहे. इनफॅक्ट ओडिसाला मी नव्हती गेली. शौनक एकटा गेला होता. तरीही त्याने माझ्यासाठी साडी घेऊन आला तिकडनं संबलपुरी. झालं आता मी चेंज करते आणि बॅक टू वर्क. उपवास गिफ्ट तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय. उपवास भाजणी फॉर यू. आय होप यू लाईक इट. असं खाऊ का? बनवलं ना. बनवून नाही देत, मग त्याच्यापेक्षा दुसरं गिफ्ट देतो. हे जाऊ दे, बनवलं दे. बनव पाहतो जमलं तर. एक काम करतो, तुला हे गिफ्ट देतो दुसरं, तू भी क्या याद रखेगी. Oh yeah. बाबा मला वाटलं मदत करायला आणलं की काय. तुझा गॉगल नाही हा. तर ते डबल तू मागच्या वेळेस मला हिंट दिली होती की माझे सगळे गॉगल हरवले आहे, तुटले आहे, व्हॉटेवर. माझ्याकडे लास्ट गॉगल आहे उरलेला. So I got this for you. Oh yeah. Swagger. मला पावते ते. Yes. असं वाटतं मी कसा दिसतोय तुला याच्यात ना? काळा. काळा दिसतोय. Not that. Oh yes. Good. It is good. हा दिसतं? Yes. उपवास सफल. सफल हो गया. राहिलं. हे झालं एका वेळेस एकच. हा नेक्स्ट उपवासाला असं काहीतरी गिफ्ट करील आता. हे एक्स्ट्रा होता. बाय वन गेट उपवास भाजनी फ्री म्हणे, म्हणून आणलं होतं इथे. याचं काही नाही. देखते देखते बताते सोच के. ओके, घालणं तर मग ऑफिस मीटिंग मध्ये घालून बसशील. वा तू बनवला? मी 1 मिनिट थांबे. भिजवून दिलं मी, बनवलं आहे. बरं ठीक आहे, थँक्स. यास.